नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर 19 तारखेला जे विचारलेले तलाठी भरतीचे तिन्ही शिफ्टचे बघा, तिन्ही शिफ्टचे प्रश्न आणि त्याची डिटेलमध्ये उत्तरं मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डायरेक्टली आता चालू करत आपण वेळ न घालवता. तर बघा, हा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळते. आता जीवनसत्वावर तर प्रत्येक शिफ्टमध्ये प्रश्न विचारत आहेत, त्यामुळे काय करा की हा नक्कीच करून घ्या. तर बघा, जीवनसत्व जर बघितले तर ए आणि बी कॉम्प्लेक्स हे जीवनसत्व जे आहे ते पाण्यामध्ये विरघळतात. कुठला ए आणि सॉरी इथे सी असायला पाहिजे. सी आणि बी कॉम्प्लेक्स हे जे आहे ते पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं तर जीवनसत्व ए डी ई आणि के हे जे आहे ते फॅटमध्ये विरघळतात. आता इथे सी आहे, लक्षात घ्या, इथे सी असणार आहे. त्याच्यानंतर याची नावं बघूयात आपण, सायंटिफिक नावं. जीवनसत्व अचं जे नाव आहे, एचं आहे ते रेटिनॉल आहे, बी वनचं आहे थायमिन आहे, बी टूचं आहे रायबोफ्लोविन आहे, बी थ्रीचं आहे नायसिन आहे, बी फाईव्हचं आहे पेंटोथेनिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर बी सिक्सचं आहे पायरिडॉन्सिक ऍसिड आहे. त्याच्यानंतर बी सेवनचं आहे बायोटीन आहे, त्याच्यानंतर बी नाईन फॉलिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर बी 12 आहे सायबोकोबाल्मिन आहे, त्याच्यानंतर विटॅमिन सी किंवा क म्हणतात त्याला, ते आहे एस्कॉर्बिक ऍसिड जे की पाण्यात विरघळतं. त्याच्यानंतर विटॅमिन डी जे आहे ते आहे कॅल्सिफेरॉल आहे, विटॅमिन ई आहे टोकोफेरॉल आहे आणि विटॅमिन के जे आहे ते फायलोक्लोविन आहे. तर अशा प्रकारे यांची नावं, सायंटिफिक नावं विचारू शकतात. तर हे सगळे मी कव्हर केलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर शारदा सदनची स्थापना जी आहे ती पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे. तर यांना जर बघितलं, याचा जन्म आहे तो 23 एप्रिल 1858 आणि मृत्यू 5 एप्रिल 1922 ला झालेला आहे. एक भारतीय समाजसुधारक होत्या, संस्कृत विद्वान होत्या, त्यामुळे त्यांना पंडिता ही पदवी मिळाली. पुढे जाऊन त्यांना सरस्वती ही पदवी ही मिळाली होती. तर ह्या पहिल्या महिला होत्या ज्यांना पंडित म्हणून काय केलं की पंडिता म्हणून हे केलं, पदवी देण्यात आली होती. त्याच्यानंतर निराधार भारतीय महिलांसाठी निधी गोळा करण्यासाठी त्यांनी काय केलं की USA मध्ये मोठ्या प्रमाणात दौरे केले आणि त्याच्यातून 1889 मध्ये काय केलं की बाल विधवांसाठी शारदा सदन सुरू केले. 1889 मध्ये सुरू केलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना कैसर हिंद हा पदक दिला आणि रमाबाईंनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना सुरू केली. कुठे केली? आर्य महिला समाजाची स्थापना ही कोणी केली? पंडिता रमाबाई यांनीच केलेली आहे. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 2-3 प्रश्न कव्हर केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की 1878 मध्ये व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा कुणी आणि का पास केला? तर बघा की लॉर्ड लिटनने व्हर्नॅक्युलर प्रेस कायदा जो आहे ते 1878 मध्ये सादर केला. व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टने काय केलं की ब्रिटिश सरकारच्या विरोधात असंतोषाची भावना उत्तेजित करणारी कोणतीही सामग्री प्रकाशित करण्यासाठी काय केलं की स्थानिक वृत्तपत्रांना प्रतिबंधित केलं होतं. दुसऱ्या अफगाण युद्धाच्या वेळेस काय केले, 1878 ते 80 या वेळेस काय केलं की यापासून विरोध वाढला होता. त्यामुळे काय केलं की हा कायदा लॉर्ड लिटनने केला होता, जारी केला होता. तर याचं करेक्ट आन्सर असेल लॉर्ड लिटनने कोणी मंजूर केला आणि कधी? 1878 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रथिने कोणत्या पदार्थात आढळतात? तर प्रथिने जर बघितलं तर डाळीमध्ये आढळतात, शेंगामध्ये, बदाममध्ये, त्याच्यानंतर काजू आणि पालेभाज्यामध्ये हे प्रथिने जे आहे ते आढळतात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर बघा, गुलामगिरी हे पुस्तक लिहिले महात्मा ज्योतिबा फुले लिहिले. त्यांचा जन्म जो आहे तो 11 एप्रिल 1927. आता बघा, महात्मा फुलेवरती काय ते कम्प्लिट प्रश्न विचारत आहेत. प्रत्येक शिफ्टला प्रश्न असतो. त्यामुळे याच्यावरती काय करा की तुम्ही नक्कीच हे करा, जास्त कॉन्सन्ट्रेट करा. तर त्यांचे जर बघितलं तर पुस्तक बघत आपण तृतीय रत्न आहे 1855. पोवाडा लिहिला त्यांनी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा. त्याच्यानंतर तो लिहिला 1869 मध्ये. गुलामगिरी पुस्तक लिहिले 1873. शेतकऱ्यांचा असूड हे पुस्तक लिहिले 1881. ब्राह्मणांचे कसब हे लिहिले 1869. इशारा लिहिले आणि त्याच्यानंतर सत्सर हे पुस्तक लिहिलेलं. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यांनी 1873 मध्ये काय केलं की सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनीच केली आहे. आणि महात्मा पदवी ही कोणी दिली आहे त्याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन घेऊयात आपण. तर 11 मे 1888 रोजी काय केलं की महाराष्ट्रीयन सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी काय केलं की त्यांना महात्मा ही पदवी काय केली की बहाल केली होती. तर अशा प्रकारे आपण काय केलंय की महात्मा ज्योतिबा फुलांबद्दलची एक कम्प्लीट इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. याच्या बाहेरची काहीच येणार नाही. पुढचा प्रश्न आहे दुसरे इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी गव्हर्नर कोण होते? तर बघा, आता बघत की जे अँग्लो मराठा वॉर होते ते 3 झाले.
तर ते पहिलं जर झालं तर ते पहिलं झालं 1775 ते 1782, दुसरं झालं 1803 ते 1805, तिसरं झाले 1817 ते 1819. तर बघा पहिल्या वेळेस जर बघितलं तर लॉर्ड मॉर्निंग्टन हे काय होते की ब्रिटिश भारताचे गव्हर्नर जनरल होते आणि हा युद्ध जो चालू होता 1775 ते 1782 या वेळेस झाला होता. कोणामध्ये? ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्यामध्ये झालं होतं. तर वॉरन हेस्टिंग जे बघितलं तर त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीचे काय होते की गव्हर्नर जनरल होते. इथं मी काय केलं की दुसऱ्या याचे जे हे होते ना ते सांगितले. लॉर्ड मॉर्निंग्टन होते की दुसऱ्या इंग्रज मराठा अँग्लो मराठा वॉरच्या वेळेस गव्हर्नर होते ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लॉर्ड हेस्टिंग होते त्यावेळेचे ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर होते. त्यावेळेस इंग्रजांनी हे युद्ध हारलं होतं. दुसरं युद्ध जर बघितलं तर 1802 मध्ये काय केली, पुण्याच्या लढाईमध्ये इंदोरच्या होळकरांचे सरदार जे आहेत यशवंतराव होळकर यांनी काय केले, पेशवे आणि शिंदेचा पराभव केला. त्यावेळेस काय केली की बाजीराव टू जे पेशवा होता त्यांनी काय केली, ब्रिटिशांचं संरक्षण मागितलं आणि त्याच्याशी बसेंचा जो करार आहे त्याच्यावरती काय केली की सही केली. बट ही करार जे आहे ते शिंदे आणि भोसले यांनी करार मान्य केला नाही. त्यामुळे 1803 आणि 1805 मध्ये या ड्युरेशन मध्ये काय केलं की दुसरे मराठा इंग्रज हे वॉर झाला आणि त्याच्यामध्ये मराठ्यांचा हार झाली होती. तिसरे अँग्लो मराठा वॉर जे झालं होतं ते 1817 ते 1819 या काळामध्ये झालं होतं. तर या प्रश्नाचे मी तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. कलम 14 कशा संदर्भात आहे तर बघा कलम जर बघितले हे तर कसे आहेत तर भारतीय संविधानाने 6 मूलभूत अधिकार दिलेले आहेत. तर ते कोणकोणते आहेत? समानतेचा अधिकार अनुच्छेद 14 ते 18, त्याच्यानंतर आहे स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 ते 22, त्याच्यानंतर शोषणाविरुद्धचा हक्क आहे तो अनुच्छेद 23 ते 24, त्याच्यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे अनुच्छेद किंवा कलम म्हणतील याला 25 ते 28, त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आहे ते आहेत अनुच्छेद 29 ते 30, त्याच्यानंतर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आहे तो आहे अनुच्छेद 32. आता याच्यामध्ये रिट्स येतात. तर 14वा कलम जे आहे ते बघू शकता काय आहे. तर 14वा कलम जे आहे ते आहे कायद्यासमोर समानता. 14 कलम. 15वा आहे समान प्रतिबंध आहे. त्याच्यानंतर भेदभाव प्रतिबंध ते आहे 15 कलम 15. त्याच्यानंतर सार्वजनिक रोजगारातील संधीची समानता जी आहे ती कलम 16 आहे. अस्पृश्यता निर्मूलन आहे कलम 17 आणि पदव्या रद्द करणे कलम 18 आहे. तर अशा रीतीने मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे याच्याबद्दल मूलभूत अधिकारांबद्दल. त्याच्यानंतर कलम 19 बद्दल विचारलं होतं. तर कलम 19 मध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे जे की कलम 19, 20, 21 आणि 22 अंतर्गत येतं. त्याच्यामध्ये 6 अधिकारांचे रक्षण होतं. कलम 19 अंतर्गत काय होतं की सर्व नागरिकांना 6 स्वातंत्र्याच्या अधिकारांची हमी दिली जाते. त्याच्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिकार आहे. दुसरा आहे शांततेने आणि शस्त्राशिवाय एकत्र येण्याचा अधिकार. तिसरा आहे अधिकार असोसिएशन आणि युनियन किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. त्याच्यानंतर आहे भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. 5वा आहे भारताच्या प्रादेशिक कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार. आणि 6वा आहे कोणताही व्यवसाय किंवा व्यापार करण्याचा अधिकार. असे 6 अधिकार जे आहेत ते आर्टिकल 19 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला संविधानाने दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे की आलिया मीर याच्याबद्दल विचारलं होतं. तर आलिया मीर का फेमस आहेत असं विचारलं होतं. तर आलिया मीर यांना वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलं होतं. केंद्रशासित प्रदेशाने वन्य संरक्षक आलिया मीर यांना काय केलं होतं की एक्सेप्शनल प्रयत्नासाठी काय केलं होतं की हा पुरस्कार देण्यात आला होता. तर वाईल्ड लाईफ असोसिएशनसाठी ओके एसओएस साठी काय केलं की यांनी काम केलं होतं. तर यांना जम्मू काश्मीरमधील ह्या पहिल्या महिला आहेत आणि यांना सन्मान मिळाला. तर ही पहिला महिला आहे बघू शकता जम्मू काश्मीरमध्ये. आणि हा सन्मान जो दिला आहे तो दिलेला आहे लेफ्टनंट म्हणजे लेफ्टनंट जे आहेत हे लेफ्टनंट मनोज सिन्हा जे आहेत ते प्रभारी आहेत याचे जम्मू काश्मीरचे. तर त्यांनी काय केलं की हा अवॉर्ड दिलेला आहे त्यांना. पुढचा प्रश्न आहे की दादरा आणि नगर याच्या संदर्भात हा प्रश्न होता. तर साक्षरता रिलेटेड हा प्रश्न होता की सगळ्यात कमी साक्षरता आहे ती कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे. तर दादरा आणि नगर हवेली जे आहे तर सगळ्यात कमी साक्षरता याच्यामध्ये आहे. तर ती किती आहे साक्षरतेचं प्रमाण जर बघितलं तर 77.24% हे जे आहे ते महिला साक्षरतेचं प्रमाण. ऍक्च्युली हे पुरुष साक्षरतेचं प्रमाण महिला साक्षरतेचं प्रमाण आहे 77.24. पूर्ण साक्षरतेचं प्रमाण जे आहे ते 77.24 आहे. त्याच्यामध्ये पुरुष साक्षरता आहे 85.17 आणि महिला साक्षरता जे आहे ते आहे 64.32% असणार आहे. तर याच्या प्रकारे जर बघितलं तर महिला जर विचारलं तर सगळ्यात कमी आहे ही
महिलांच्या बाबतीत 64.32 आहे, पुरुषांच्या बाबतीत 85.17 आहे आणि टोटल साक्षरता बघितलं तर 77.24% एवढी आहे. 2011च्या याच्यानुसार आहे, जनगणनेनुसार. त्यानंतर प्रश्न होता की 2011 साली भारताची लोकसंख्या किती होती? तर त्यावेळी जी लोकसंख्या होती ती होती 125.76 कोटी एवढी होती 2011 नुसार जर बघितले तर. 2023 नुसार जर बघितले तर 142.86 कोटी एवढी लोकसंख्या आहे. संयुक्त राष्ट्राच्या निधीच्या करंट रेकॉर्ड नुसार जर बघितलं तर 142.75% कोटी लोकसंख्या असलेल्या चीनला भारताने मागे टाकून काय केलं की फर्स्ट क्रमांकावर लोकसंख्या असलेला देश हा भारत बनलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. रिट्स जारी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत आणि रिट्स आपण हे कोणाकडून घेतलेला आहे असा प्रश्न आहे. तर बघा की काय होतं की ज्यावेळेस नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती अधिकारांवरती ज्यावेळेस गदा येते त्यावेळेस काय करतं की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय काय करतं की रिट्स जे आहे ते जारी करतं. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 32 अंतर्गत काय करतं की सर्वोच्च न्यायालय आणि आर्टिकल 226 अंतर्गत काय करतं की उच्च न्यायालय काय करतं रिट्स जारी करतं. तर रिट्स कोणते कोणते आहेत? हॅबियस कॉर्पस, मॅन्डेमस आहे, सेरेटोरिया आहे, क्यू वॉरंटो आहे आणि त्याच्यानंतर प्रोहिबिशन आहे. असे 5 रिट्स आहेत ते देतात. आणि हे रिट्स जे आहेत ते आपण काय घेतलेत की ब्रिटिश संविधानातून घेतलेले आहे. ब्रिटनच्या संविधानातून आपण काय घेतलं आहे की या गोष्टी घेतलेल्या आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात की नो डबल जो पार्डी याचा अर्थ काय होतं? याचा अर्थ होतो की एकाच व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी 2 FIR गुन्हे त्याच्यावरती खटले दाखल करले जाऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने चोरी केली आणि एखाद्या व्यक्तीने काय केलं दरोडा टाकला तर त्याला सेपरेट गुन्हा टाकला जात नाही. एकाच त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? तर भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे ती केलेली आहे ती केलेली आहे 1805 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. पुण्यामध्ये स्थापना केली. त्यांची एक शाखा जी आहे ती अमरावती जिल्ह्यातील सेंदूरजना बाजारगावी होती. देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थत्यागाची शिकवण देणे, धर्म व जाती याच्यातील विरोध नष्ट करणे, सलोखा निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे हे याचा उद्दिष्ट होता. पुढचा प्रश्न आहे आत्मीय सभा कोणी स्थापन केली? तर बघा आत्मीय सभा ही तात्विक चर्चासाठी एक मंडळ होतं जे कोलकाता इथे 1815 मध्ये राजाराम मोहन राय यांनी स्थापन केलेले. आत्मिक सभा कोणी स्थापन केली? राजाराम मोहन रायने. त्याच्यानंतर गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे ऑलरेडी. तर यांचे पुस्तकं बघत आपण. गुलामगिरी हे पुस्तक लिहिलेलं आहे. शेतकऱ्यांचा असूड आणि ब्राह्मणाचं कसब हे पुस्तक लिहिले. इशारा हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1873 मध्ये त्यांनी काय केलं की सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1888 मध्ये त्यांना काय केलं की सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी बांदेकर यांनी काय केली महात्मा ही पदवी बहाल केली होती. पुढचा प्रश्न आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा की बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांनी काय केलं की हे वर्तमानपत्र सुरू केलं. त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जातात आणि हे जे आहे ते पहिले मराठी वर्तमानपत्र आहे दर्पण. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे बाळशास्त्री जांभेकर बद्दल. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त अनुसूचित जाती लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर बघा की सर्वात जास्त अनुसूचित जातीचे विचारले तर अनुसूचित जातीची लोकसंख्या जर बघितली तर आहे 16.6% टोटल भारतात आणि अनुसूचित जमातीची जी आहे ती 8.6% आहे टोटल भारतामध्ये. तर पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर हे येतं अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे ती पंजाबमध्ये सगळ्यात जास्त येते आणि लोकसंख्या सगळ्यात जास्त जर बघितलं तरी उत्तर प्रदेशमध्ये येते. लोकसंख्या सर्वाधिक जास्त पर्सेंटेज मध्ये सांगितलं तर पंजाब आहे आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचारलं तर आहे उत्तर प्रदेश. हे लक्षात ठेवा. पुढचं आहे सर्वात जास्त महिला साक्षरता कोणत्या राज्यात आहे? तर सर्वाधिक महिला साक्षरता आहे ती केरळमध्ये आहे 91.98% आहे आणि सर्वात कमी साक्षरता आहे ती राजस्थानमध्ये आहे 52.66% आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की एकशिंगी गेंडा कोणत्या राज्यात आढळतो? तर बघा एकशिंगी गेंडा जो आहे तो आसाममध्ये आढळतो. आसाममधील काझीरंगा या ठिकाणी आढळतो. काझीरंगा अभयारण्यामध्ये काय करतो की हा एकशिंगी गेंडा आढळतो. तर जे जगातील एक तृतीयांश जे गेंडे आहेत ते काय करतात की याच्यामध्ये आढळतात काझीरंगामध्ये आणि हे जे आहे ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर काय केलं की मार्च 2018 मध्ये जर बघितलं तर गेंड्याची संख्या जी होती ती 2613 एवढी होती काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवू शकता. पुढचा प्रश्न आहे की भारत आणि USA अंतर्गत जे सैन्य सराव होतात तर त्यांचं नाव विचारलं होतं. कुठला सराव होतो असा प्रश्न होता.
तर बघा की भारत आणि USA मध्ये जर बघितलं तर हे युद्धाभ्यास जर बघितलं तर सैन्य जे आहे मिलिटरी एक्सरसाइजचे होते युद्धाभ्यास आणि वज्रपराव होते. नौदलाचा बघितलं तर बघितलं मालाबार एक्सरसाइज होते जी की खूप सारे कंट्रीज याच्यात हे करतात. आणि हवाई दलाचा बघितलं तर रेड फ्लॅग 16-1 आणि दुसरा आहे तो कॉप इंडिया 23 हे सराव होतात. पुढचा प्रश्न आहे की आधार कार्डसाठी जबाबदार संस्था कोणती आहे असं विचारलं होतं. तर बघा आधार कार्डसाठी जी जबाबदार संस्था आहे ती आहे UIDAI आहे, ज्याचं फुल फॉर्म होतं युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे फुल फॉर्म आहेत. जी योजना 28 जानेवारी 2009 मध्ये सुरुवात केली. कोणी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारने. त्याचे प्रमुख जे बघितले तर को फाउंडर जे आहेत त्या नंदन निलेकानी इन्फोसिसचे सहसंस्थापक आहेत ते पहिले अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर आता सध्या जर बघितलं तर ते अध्यक्ष आहेत जे सत्यनारायण आहेत, अध्यक्ष UIDAI आणि जे CEO आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहेत ते सौरभ गर्ग आहेत. तर या प्रश्नाचे मी तुम्हाला करेक्ट उत्तर सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 बद्दल प्रश्न होता. तर पहिलं काय होतं की 2003 मध्ये जर पाहिलं तर 2003 मध्ये आणि 2021 मध्ये जर पाहिलं तर हा कायदा जो आहे तो हे करण्यात आलं होतं, अमेंड करण्यात आलं होतं. पहिलं काय होतं की जो जुना कायदा होता 1971चा तो काय होता की MTP ऍक्ट म्हणतात त्याला, द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट म्हणतात त्याला. तर ज्या अविवाहित महिला आहेत त्यांना काय करण्यात होतं की 24 आठवड्यापर्यंत काय करण्यात आलं होतं की यांना प्रेग्नन्सी साठी नंतर प्रेग्नन्सीसाठी प्रतिबंध करत होते. म्हणजे जर प्रेग्नंट असाल तर ते अबॉर्ट करू नाही शकत असं होतं. त्याच्यानंतर काय केलं होतं की ते ज्यांचं म्हणजे 2003 मध्ये काय केलं होतं की याचा थोडासा चेंज केले आणि 20 ते 24 आठवडे असेल तर त्यांना काय करू शकतो की जे रजिस्टर्ड हे आहेत गायनॅक असतील किंवा जे हे करू शकतात प्रेग्नन्सी करू शकतात तर त्यांना काय केलं होतं की अबॉर्शनसाठी परमिशन दिली होती. आणि याच्यात सगळ्यात जी लेटेस्ट हे रिव्हिजन केली होती 2021 मध्ये करण्यात आली होती. पुढचा प्रश्न आहे राजाराम मोहन राय बद्दल 3 प्रश्न होते हे. तर बघा कोणते कोणते प्रश्न, त्यांचा जन्म कुठे झाला होता, संवाद कुमुदेवरती जे जन्म हे एक प्रश्न होता आणि वेदांत गाथा याच्यावरती एक प्रश्न होता. तर बघा राजाराम मोहन राय बद्दल जर बघितलं तर हे भारतीय समाज सुधारक होते, ज्यांनी काय केले 1828 मध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली. त्याच्यानंतर जर बघितलं तर ते हे जे आहेत त्यांना राजा ही पदवी कोणी दिली होती तर मुघल सम्राट दुसरा यांनी ही राजा पदवी दिली होती त्यांना. दुसरा त्याच्यानंतर त्यांचा जन्म जो आहे तो झाला होता राधानगर हुगळी जिल्हा बंगाल प्रेसिडेन्सी मध्ये. आणि त्यांनाच काय म्हणतात की आधुनिक भारताच्या पुनर्जागरणाचे जनक ही म्हणतात. 1819 मध्ये काय केलं होतं की ज्यावेळेस लॉर्ड हेस्टिंगने काय केलं होतं की प्रेस सेन्सरशिप मध्ये थोडी शिथिल केली त्यावेळेस त्यांनी 3 हे केले पत्र पत्र वर्तमानपत्र जे की ब्राह्मणिकल मॅगझिन आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे संवाद कौमुदी जे की बंगाली साप्ताहिक आहे. आणि तिसरा आहे पर्शियन साप्ताहिक जे आहे मिरत उल अकबर हे असणार आहे. यांनी आणि त्यांचे जर पुस्तकं बघितले तर आहे तुफत उल मुअद्दीन हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर वेदांत गाथा हे पुस्तक आहे. त्याच्यानंतर भारतीय तत्वज्ञानाचा इतिहास हे पुस्तक आहे आणि गौडिया व्याकरण हेही त्यांचंच पुस्तक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. डांगोरा एक नगरीचा ही कादंबरी कोणाची आहे. तर ही डांगोरा ही एका नगरीचा आहे जी कादंबरी आहे ती त्र्यंबक वी सरदेशमुख यांची आहे. त्याच्यानंतर कवी अनिल यांच्याबद्दल एक प्रश्न होता की त्यांचा खालीलपैकी कोणता काव्यसंग्रह आहे. तर आत्माराम रावजी देशपांडे यांचेच नाव होते, टोपण नाव होते, कवी अनिल हे होतं. त्यांचे जर पाहिले कादंबऱ्या ते आहे फुलवात, भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेरतेव्हा आणि सांगाती हे त्यांच्या कादंबऱ्या आहेत, काव्यसंग्रह आहेत. त्याच्यानंतर प्रश्न होता की 2022चा मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. तर बघा की हा जो मेजर ध्यानचंद्र जो पुरस्कार आहे ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो प्रत्येक 4 वर्षांनी दिला जातो, जो की उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांना दिला जातो. तर मागच्या वर्षी त्यांना 12 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला होता. हा पहिला पुरस्कार 1991 ते 92 या काळामध्ये दिला होता, तो म्हणजे दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना दिला होता. आणि आता जो देण्यात आला 2023चा तो देण्यात आला टेबल टेनिस दिग्गज अंचता शरद कमल यांना देण्यात आला होता 30 नोव्हेंबर 22 रोजी, जो की नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनात देण्यात आला होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. पुढचा प्रश्न आहे की जयंत नार्वेकर यांचे आत्मचरित्र कोणते आहे. तर बघा जयंत नार्वेकर थोडी इन्फॉर्मेशन घेऊया. त्यांचा जन्म 19 जुलै 1938 ला झाला होता, जे की भारतीय खगोल भौतिक शास्त्रज्ञ ॲस्ट्रोजिओफिजिसिस्ट आहेत. त्याच्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार बघूयात. तर त्यांना पद्मभूषण भेटलेला 1965, पद्मविभूषण 2004, महाराष्ट्र भूषण 2010, साहित्य अकादमी पुरस्कार 2014 हे भेटलेला आहे.
त्यांची पुस्तकं बघूयात आपण. आकाशाचे जडले नाते, नभात हसरे तारे, त्याच्यानंतर वामन परत न आला, यक्षाची देणगी, व्हायरस अभयारण्य हे पुस्तक आहेत आणि त्यांचे ऑटोबायोग्राफी जर बघितले तर 4 नगरातले विश्व माझे हे त्यांची आत्मचरित्र आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली हे सांगितलेलं आहे मी तुम्हाला. महात्मा फुले यांनी केलेली आहे या सत्यशोधक समाजाची स्थापना. त्यांचे पुस्तक आहेत गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राह्मणांचे कसब, इशारा आणि सत्सर. त्यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि त्याला महात्मा ही पदवी दिली. 11 मे 1888 सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कृष्णाजी वांदेकर यांनी ही पदवी दिलेली आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण की COP27 बद्दल हा प्रश्न होता की COP27 जी आहे ती क्लायमेट चेंज रिलेटेड कॉन्फरन्स असते, परिषद असते, जी की युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स नावाने किंवा COP27 नावाने ओळखली जाते. ही जी 27 ही जी परिषद आहे ती झाली होती 6 नोव्हेंबर 2000 ते 20 नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती. इजिप्त या ठिकाणी झाली होती. पुढचा प्रश्न आहे की कोणत्या घटना दुरुस्तीला 42वी घटना दुरुस्ती मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया असं म्हणतात. तर 42वी घटना दुरुस्ती आहे जी की 1976 अंतर्गत हा कायदा पार पाडण्यात आला होता. ते यालाच काय म्हणतात मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणतात. कारण की काय होतं की याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करण्यात आले होते भारतीय संविधानात. तर प्रस्तावनेमध्ये काय करण्यात आलं होतं, 3 शब्द जोडण्यात आले होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द जोडण्यात आले. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य भाग 4 हा जोडण्यात आला होता. नवीन भाग आर्टिकल 51A हे जोडण्यात आलं होतं आणि 3 मार्गदर्शक तत्वे जी आहे ती जोडण्यात आली होती. ती कोणती होती? सामाजिक समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत, उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांना सहभाग आणि पर्यावरण, जंगले आणि वन्यजीव संरक्षण याच्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जी आहे ती जोडण्यात आली होती. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. मूलभूत कर्तव्याची दुरुस्ती कधी झाली होती? तर स्वर्णसिंग समितीने काय केलं होतं की 1976 मध्ये काय केलं होतं की मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती. तर त्या अंतर्गत काय केलं होतं की कलम 51A किंवा पार्ट 4A मध्ये काय करण्यात आली होती, हे जोडण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर प्रिएम्बल मध्ये चेंजेस करण्यात आले होते, 3 वर्ड टाकण्यात आले होते. आता बघूयात ही काय होतं की ही जी घटना दुरुस्ती आहे त्याला काय काय म्हणण्यात आलं होतं की मिनी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणण्यात आलं होती. 42वी घटना दुरुस्ती होती. त्याच्या अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती आणि 86व्या घटना दुरुस्तीने काय केलं होतं की 2002 मध्ये 11वं मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलं होतं आणि मूलभूत कर्तव्याचे महत्व जे आहे ते आहे हे 4 महत्व काय की देण्यात आले महत्व आहे. त्याच्यानंतर न बघितलं तर मुख्य माहिती अधिकाऱ्याचा कार्यकाळ विचारला होता. तर बघा की माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत काय केलं होतं जे की 12/10/2005 मध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि भारताचे पहिले मुख्य माहिती आयोग आहेत यांची ही आहे नियुक्ती ती करते राष्ट्रपतीद्वारे केली जाते. पहिले भारताचे मुख्य माहिती आयोग जे आहे ते होते वजाहत हजीबुल्ला होते आणि पहिल्या महिला ज्या होत्या त्या होत्या दीपक संधू होत्या. 2022 मध्ये जर पाहिलं तर 10वे मुख्य माहिती आयुक्त जे आहेत विमल जुल्का यांनी काय केले, निवृत्ती झाली त्यांची आणि त्याच्यानंतर यशवर्धन कुमार हे 11वे CIC म्हणजे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि याचा कार्यकाळ जो असतो तो 3 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न की सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? तर बघा सिक्कीम ज्याची 6.11 लाख लोकसंख्या आहे, 0.05% आहे. दुसरा मिझोरम 10.97 लाख जे की 0.09% आहे. अरुणाचल प्रदेश 13.84 लाख जे की 0.11% आहे. गोवा ज्याचे 14.59 लाख आहे, 0.12% आहे. नागालँड जे आहे 19.79 लाख आहे जे की 0.16% आहे. पुढचा प्रश्न आहे की सर्वात जास्त लिंगोत्तर प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ ज्याच्यामध्ये 1084 लिंगोत्तर प्रमाण आहे. दुसरा आहे पुडुचेरी 1037 आहे. तमिळनाडू 996, आंध्र प्रदेश 993, छत्तीसगड 991. पुढचा प्रश्न आहे असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर असहकार चळवळ जी आहे ती 4 सप्टेंबर 1920 रोजी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. तर याच्यात जे आहे तर खालील घटना करण्यात आल्या होत्या असहकाराच्या बाबतीत. तर हा पहिलं तर सरकारी नोकरी आणि पदव्याचा त्याग करणे. दुसरा आहे की सरकारी सभा आणि समारंभाला बहिष्कार टाकणे. तिसरा आहे की सरकारी शाळा आणि महाविद्यालयातून काय करण्यात मुलांना
काढून घेणे आणि राष्ट्रीय शिक्षण संस्था दाखल करणे. चौथा आहे की सरकारी कोर्ट कचेऱ्यावर बहिष्कार घालणे. पाचवा आहे की प्रांतिक निवडणुकीवर बहिष्कार टाकणे. सहावा आहे परदेशी मालावरती बहिष्कार टाकणे आणि स्वदेशी मालाचा वापर करणे. आणि सातवा आहे की दारूबंदीचा प्रचार करणे आणि दारूबंदीच्या दुकानासमोर दिनदर्शन करणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता की सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे? तर ती आहे केरळमध्ये 94%, दुसरी आहे लक्षद्वीपमध्ये 91.8%, तिसरी आहे मिझोरममध्ये 91.3% आणि गोव्यामध्ये आहे 88.7%. पुढचा प्रश्न आहे की सार्वजनिक काका कोणास म्हटले जाते? ते गणेश वासुदेव जोशी यांना काय सार्वजनिक काका म्हणले जाते. हे एक समाजसुधारक होते, वकील होते आणि राजकीय कार्यकर्ते होते. हे जे आहेत तर ते गांधीयन विचाराचे होते, ज्यांनी की पुन्हा सार्वजनिक सभेचे संस्थापक सदस्य होते. पुढचा प्रश्न आहे की गुजरात अनफेअर मीन्स ऍक्ट कधी पास करण्यात आला होता? हा फेब्रुवारी 2003 मध्ये हा पास करण्यात आला होता ऍक्ट. पुढचा प्रश्न आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना कधी करण्यात आली होती? तर हे जे जे आहे ते गव्हर्नमेंट फंडेड इन्स्टिट्यूट आहे, ज्याची स्थापना 1885 मध्ये सय्यद अहमद खान यांनी केली होती, ज्याचं नाव पहिलं होतं मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज होतं. त्याच्यानंतर 1920 मध्ये याचं नाव अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी असं करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे की माल्टो संदर्भात प्रश्न होता की याचं नाव काय असतं? तर C12H22O11 म्हणतात. त्यालाच माल्टो बायोट आणि माल्ट शुगर असे म्हणले जाते. आणि हे जर बघितलं तर हा स्टार्चच्या स्वरूपात असतो. पुढचं शरीर काय साठवत नाही? तर शरीर प्रोटीन साठवत नाही. आणि जर साठवायचंच असेल तर काय करते की फॅटच्या स्वरूपात साठवते. पुढचा प्रश्न आहे की सर्वत्र आढळणारी औषधी वनस्पती कोणती? तर तुळशी, हळद, अश्वगंधा, आले आणि कोरफड ह्या सर्वत्र आढळणाऱ्या वनस्पती आहेत. टेपवर्मचे शास्त्रीय नाव विचारलं होतं, त्याचं आहे पॅरासाइट्स टॅनिसिस असं नाव आहे त्याचं. त्याच्यानंतर नटसम्राट हा साहित्य प्रकार कोणता आहे? हरवणे, हृदयरोपण याचे समानार्थी शब्द. धूर चाळणे म्हणजे काय? भाजीपालाचा समास विचारला होता आणि रथचक्र कोणी लिहिले असाही प्रश्न होता. तर अशा प्रकारे काय केलं की सगळे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.